हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला तर आज आपण बनवूया पोटॅटो अप्पम. तर इथे सगळ्यात आधी मी 2 आलू घेतले आहे, त्यांना छान धुवून टाकलं आहे. त्यानंतर मी त्यांचा छान बारीक असा किस पाडलेला आहे आणि या किसला मी पाणी टाकून छान धुवून टाकलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 2-3दा पाणी टाकून धुवून काढावं लागेल, जोपर्यंत त्याचा जो पांढरापणा असतो तो निघून नाही जात, त्याचा स्टार्च पूर्ण निघून जात नाही, तोपर्यंत आपण छान याला धुवून टाकू. त्यानंतर मी छन्नीमध्ये त्याला काढून घेतलं आहे. त्याचं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 2-3दा त्यांना छान पिळून घेतलं आहे, जेणेकरून त्याचं सगळं पाणी हे सोकून गेलं पाहिजे. त्यानंतर मी एका कापडमध्ये त्या सगळ्या आलूचं किसला टाकलं आहे आणि थोडा वेळ 5 मिनिट मी हवेमध्ये ठेवलं आहे, जेणेकरून ते ड्राय झाले पाहिजे. त्यानंतर मी एका वाट्यामध्ये काढून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मग मी अर्धा वाटी रवा टाकला आहे, छोटी वाटी घ्यायची. त्यानंतर मी 1 वाटी तांदळाचे पीठ टाकले आहे. जर तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता. त्यानंतर चटणी, मीठ, हळद आणि थोडं तेल टाकून मी त्याला छान मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर जर खूपच ड्राय झालं असेल तर आपण त्यामध्ये थोडं पाणी पण ॲड करू शकतो, थोडं किंचितसं. त्यानंतर त्याचे छान असे गोल गोल वडे बनवायचे आणि मग त्यानंतर आपलं अप्पे पात्र घ्यायचं आणि त्या अप्पे पात्रामध्ये तेल टाकायचं आणि तेलामध्ये ते सगळे वडे ठेवून द्यायचे. असं 5 ते 10 मिनटं त्यांना छान शिजू द्यायचं. जोपर्यंत त्यांना असा रेडिश कलर येत नाही तोपर्यंत छान शिजू द्यायचं. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचे आणि छान केचपसोबत खायचे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.